नमस्कार, माझे नाव सोनाली विष्णू कराड. माझे नाव जान्हवी गोपाळ आगाव. मी सावित्री बोलते. मी जिजाऊ बोलते. आम्ही सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या आणि वेरूळच्या शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाऊ. मी नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची मुलगी आणि पुण्याच्या ज्योतिराव फुले यांची अर्धांगिनी सावित्री. आम्ही स्वराज्याची संकल्पिका मा जिजाऊ. मी विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्री. आम्ही राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ. मी भारतातील पहिली समाज शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्री. 12 जानेवारी 1598 आमचा जन्मदिवस. 3 जानेवारी 1836 हा माझा जन्मदिवस. आमच्या जन्मानंतर आमच्या वडिलांनी नगर भोजन दिलं होतं. आमच्या जन्मानंतर आमच्या वडिलांना खूप आनंद झाला होता. आम्हाला दत्तोजी, रघुजी, अचलोजी आणि बहादूरजी असे 4 भाऊ. आम्ही एकुलते एक. मला सिंधुजी, सखाराम आणि श्रीपती असे 3 भाऊ. मी एकुलती एक. आमच्या व्यक्तिमत्वावर आमच्या माता महासाळीचा प्रभाव पडला होता. माझ्या व्यक्तिमत्वावर माझ्या पतींचा म्हणजे ज्योतिरावांचा प्रभाव पडला होता. आमच्या वडिलांनी आम्हाला संपूर्ण युद्ध कला, न्यायदान, मैदानी खेळ, राजनीती याचं शिक्षण देऊन तरबेज बनवलं. माझ्या पतींनी मला समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, वर्णभेद, अज्ञानीपणा यांची ओळख करून देऊन माझी वैचारिक पातळी वाढवली. आम्हाला आमच्या आईने स्वतः तसेच उत्तम शिक्षक नेमून भाषा, गणित, विज्ञान, इतिहास अशा विषयाचं ज्ञान दिलं व एकूण 6 भाषा शिकवल्या. मला माझ्या पतींनी शिकवण्याचं ठरवलं आणि ते काम पूर्ण केले आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने भारतातील शैक्षणिक क्रांतीचा पाया रोवला गेला. आम्हाला मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी, कन्नड, अरबी अशा एकूण 6 भाषा उगत होत्या. माझ्या पतींनी मला शिकवण्याचं ठरवलं आणि ते काम पूर्ण केलं आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने भारतातील शैक्षणिक क्रांतीचा पाया रोवला गेला. माझ्या पतींनी मला त्यांचे अहमदनगरचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने अहमदनगरच्या फरारबाईच्या व पुण्यातील मिचलबाईच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण दिले. पुढे या 6 भाषा आम्ही बालशुभाला आणि बालसमाजीला शिकवल्या. म्हणून तर संभाजी राजांनी भूतभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. माझ्या पतींनी मला पुढे पुण्यात येऊन मी ज्या बहुजन समाजाला कित्येक वर्ष शिक्षण नाकारले गेले होते अशा मुलामुलींना मी शिकवले. आमचं बालमन वडिलांच्या शौर्यामुळे व आईच्या संस्कारामुळे तापून सलाखून निघालं होतं व परिपक्व झालं होतं. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, मग तो गुलामीविरुद्ध आपोआप पेटून उठेल. या उक्तीप्रमाणे बहुजन समाजाला शिक्षण तुमचे कित्येक वर्ष शिक्षण नाकारले होते अशा मुलामुलींना मी शिकवले. लग्नानंतर आम्हाला एकूण 6 पती झाले, परंतु त्यातील फक्त 2च जगली. मोठा म्हणजे संभाजी आणि धाकटे शिवराय. लग्नानंतर आम्हाला एकही अपत्य झाले नव्हतं, परंतु आम्ही ज्याला दत्तक म्हणून घेतलं होतं त्याचं नाव होतं यशवंत. स्वराज्याच्या संकल्पनेला अकृत करून शुभाच्या रूपाने स्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी आम्ही बालशुभाला घेऊन पुण्यामध्ये आलो. बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सर मी आणि माझ्या पतींनी शिक्षणाची चळवळ पुण्यापासून सुरू केली. आदिलशहाच्या आक्रमणाने आणि मनुवादाने घातलेल्या भीतीने बेचिराग झालेले पुणे आम्ही पुन्हा वसवले. पुढे मी पुण्यात येऊन ज्या बहुजन समाजाला कित्येक वर्ष शिक्षण नाकारले गेले होते अशा मुलामुलींना आम्ही शिकवले. बहुजन समाजाची अधोगती ही अज्ञानामुळे झाली हे ओळखून तर मी आणि माझ्या पतीने मुलींची पहिली शाळा काढली. आम्ही शिवबामध्ये प्रचंड आत्मविश्वास व वैज्ञानिक दृष्ट करून त्यांना प्रेरणा देऊन स्वराज्याच्या निर्मितीसाठी सर्व जाती धर्मातील माणसे जोडण्यास सांगितले. बहुजन समाजातील सर्व जातीतील मुलामुलींमध्ये प्रचंड आत्मविश्वास, वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण केला. आम्ही शिवबाला कोणतेही कर्मकांड स्वतःला कधी अडकून घेऊ नको असे सांगितले. आम्ही शाळेतील संपूर्ण मुलांना अंधश्रद्धेचा नायटा करा असे सांगितले. आम्ही शिवबाला देव व ज्योतिषावर मुळीच विश्वास ठेवू नका, तर स्वतःच्या इच्छाशक्तीवर सकतमेव निर्मळ मनाच्या रायतेवर विश्वास ठेवण्यास सांगितले. आम्हाला गुलामीची जाणीव करून द्या, मग तो गुलामीविरुद्ध आपोआप पेटून उठेल. या उक्तीप्रमाणे बहुजन समाजाला आम्ही गुलामीच तुमचे उठवेल. शिवरायांवर आमच्याच व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता, म्हणून तर शिवबामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. यशवंतवर आमच्याच व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन त्याचा आंतरजातीतील विवाह केला. आम्ही शिवरायांना शत्रूंच्या स्त्रियांचा आदर करण्यास सांगितले. आम्ही यशवंताचा विवाह प्रोत्साहन दिलं होतं. संपूर्ण ज्याप्रमाणे आम्ही शिवरायांवर प्रेम केलं त्याप्रमाणे त्यांनी रायतेवर आणि मावळ्यांवर प्रेम केलं. आम्ही स्त्रियांना शिक्षण देण्याचं कार्य केलं, म्हणून तर काही प्रमाणात स्त्रियांची मानसिक गुलामीतून मुक्तता झाली. बहुजनाच्या कल्याणाकरिता स्वराज्याच्या निर्मितीसाठी आम्हाला अनेक संकटे आली. आम्ही सर्व शिक्षण दिले, त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं. एवढा त्रासही सोसून 21 फेब्रुवारी एकच शिवजयंती साजरी नव्हता, 2 शिवजयंती साजरी याचं आम्हाला खूप दुःख वाटतं. एवढा त्रास सोसून 28 नोव्हेंबर हा ज्योतिरावांचा स्मृती दिन, शिक्षक दिन म्हणून साजरा होत नाही याचंच मला फार वाईट वाटतं. आम्हीच या महाराष्ट्राच्या मातीला स्वातंत्र्याची फुंकार घातली. आम्हीच या स्वतंत्र महाराष्ट्राला शिक्षणाची झालर दिली. प्रत्येक संकटावर मात करून आम्ही शुभ करून स्वराज्याची निर्मिती केली. अनेक संकटावर मात करून आम्ही सामाजिक परिवर्तन केलेच. आमच्यामुळे तर पुणे हे पेशांचे घर बनले. आमच्यामुळे सर पुणे हे शिक्षणाचे माहेरघर बनले. पुणे हे गणपतीचे नसून व पेशांचे नसून ते जिजाऊ आणि सावित्रीचे आहे. धन्यवाद. खूप छान.
बघा, यंत्रमातीच्या दोन